मुंबईतील ओला आणि उबेर चालक मालक संपाच्या तयारीत आहेत। मुंबईत 50,000हून अधिक ओला उबेरसाठी काम करणाऱ्या गाड्या आहेत। ओला उबेर कंपनीनं आर्थिक पिळवणूक केल्याचा चालकांचा आरोप आहे। सुरुवातीला जी आश्वासनं दिली होती त्याच्यापासून आता पाठ फिरवली असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। तसंच शासनानं आमच्यासाठी सिटी टॅक्सी स्कीम आणावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तर आम्हाला त्रास देऊन आमच्या गाड्या बाहेर काढून ओला उबेरला स्वतःच्या गाड्या आमच्या जागी लावायच्या आहेत असं चालकांचं म्हणणं आहे। गेल्या महिन्याभरात दिल्ली, चेन्नई, तेलंगणा, हैदराबाद आणि केरळमध्ये ओला उबेर चालकांनी संप केला होता। आणि या चालकांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। पाहूयात। ओला आणि उबेर या कंपन्यांनी आमची फसवणूक केली आहे असं म्हणत हे सगळे चालक जे आहेत ते संपाच्या तयारीत आहेत। त्यांचेच काही प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। काय तुमच्या नेमक्या अडचणी आहेत? आता सध्याचे आम्हाला जे प्रॉब्लेम्स होतात, जे DDD लागलेले आहेत, भरपूर DDD लागत आहेत। कंटिन्युअसली सगळ्या जे पार्टनर्स आहेत त्यांना जास्तीत जास्त DDD लागत आहेत। अजून ज्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे त्यांचे फ्रॉड बुकिंग्स येणे चालू झालेले आहेत आणि जे त्यांच्या येत्या ज्या आता गाड्या आहेत त्या गाड्या त्यांनी आणल्यामुळे आम्हाला ज्या बुकिंग पाहिजे त्या कमी भेटत आहेत। तर त्यामुळे भरपूर असे आमचे जे पार्टनर्स आहेत ते त्रासलेले आहेत। देखो हम लोग ओला पार्टनर्स है और ओला पार्टनर्स का मतलब ये है कि तुम एक पार्टनर दूसरे पार्टनर के ऊपर पेनल्टी नहीं लगा सकता है और इन्होंने हमारे से पेनल्टी के ज़रिए से करोड़ों रुपया हमारे ऊपर इन्होंने पेनल्टी लगाई, जिसकी वजह से हमारा बिजनेस भी मार खाया। तो हमारी मांग ये है कि भाई हर किस्म की पेनल्टी जो है वो फिनिश की जाए। सबसे पहले इस पेनल्टी को ख़त्म किया जाए, सबको एक ही इंसेंटिव की स्कीम दी जाए, किसी के साथ में डिस्क्रिमिनेशन नहीं हो कि इसको हम इतना देंगे इसको हम उतना देंगे। और हम लोग पार्टनर है, मैं बार बार कहता हूँ, हम ओला के दुश्मन नहीं है। आता काय झालं, पहिले 1, 2, 3 महिने सगळा धंदा चांगला झाला आणि त्याच्या पुढे एक गोष्ट अशी ओला आणि उबरनी केली की त्यांनी आता स्वतःच्या गाड्या डीलर्सशी संगनमत करून हँड इन हँड हे करून 25-30 हजारात ते आमिष दाखवायला लागले परत आता लोकांना। आमच्याच ड्रायव्हरना आमच्याचकडनं पोच करून ते त्यांना गाड्या ऑफर करतात आणि त्यांच्या गाड्यांना म्हणजे त्यांनी सप्लाय केलेल्या गाड्यांना, त्यांच्या ओन गाड्या कुठल्याही नाही आहेत पण त्यांनी ज्या सप्लाय केलेल्या आहेत गाड्या त्या गाड्यांना प्रायोरिटी बुकिंग्स दिली जातात। आम्हाला दिवसाला फक्त 1, 2, 3, 4 भाडी मिळतात साहेब। त्याच्यात आमचं न डिझेल निघतं, न EMI निघतो, ना आमचा ड्रायव्हरचा खर्च निघतो आणि त्यात कुठलाही खर्च निघत नाही। जर आमच्या या सर्व मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही स्ट्राईक बेमुदत स्ट्राईक करू आणि ह्याला सर्वस्वी ओला आणि उबर जबाबदार असेल। आम्ही ओला उबरला खूप उंचावरती नेलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।